आज मी एकदम गावरान पद्धतीने भरलेली ढोबळी मिरची बनवली होती। ही ढोबळी मिरची बनवायला तर खूपच इझी आहे आणि ह्याची चव सुद्धा खूप अप्रतिम लागते। कदाचित तुमची आणि माझी रेसिपी सुद्धा सिमिलर असू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत बघा। ढोबळी मिरची तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण ही जी भरलेली आहे ना त्याची चव खूप छान लागते आणि मला तर खूपच आवडते। इकडे मी वाटण बनवायला घेतलं होतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं मी एकत्र पेस्ट काढून घेतली होती मिक्सरमधून आणि शिमला मिरची जी आहे ती स्वच्छ धुवून पुसून सुद्धा ठेवली होती आणि आता आपल्याला ती व्यवस्थित कट करून घ्यायची होती। म्हणजे ढोबळी मिरची जेव्हा आपल्याला भरलेली बनवायची असते तेव्हा ज्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा कोवळ्याच वापरायच्या, म्हणजे त्या शिजताना सुद्धा खूप लवकर शिजतात आणि त्याची टेस्ट सुद्धा जी आहे ती सुद्धा खूप छान लागते। तर ह्या ढोबळी मिरची मधल्या ज्या बिया आहेत त्या मी चाकूच्या साहाय्याने काढून घेतल्या होत्या सगळ्या अशा, आणि तुम्ही चमच्याचा सुद्धा उपयोग करू शकता। चमच्याने सुद्धा त्या एकदम इझिली निघून जातात, म्हणजे जेणेकरून त्या मिरचीला कुठेही अशी भेग वगैरे पडत नाही, जेणेकरून सारण भरायला ते एकदम आपल्याला इझी जाईल। इकडे तर माझ्या सगळ्या ढोबळी मिरची मधल्या सगळ्या बिया काढून झाल्या होत्या आणि मी लगेच इथे जी पेस्ट आहे ती बनवायला घेतली होती। शेंगदाण्याचं कूट घेतलं वाटीभर, थोडंसं तिळाचं कूट टाकलं, आपण जे वाटण मिक्सर मधून टाकलं होतं ते, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, जिरे आणि धनेपूड सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकली होती, त्याच्याने चव छान लागते। थोडंसं कच्चं तेल सुद्धा टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे वाटण जे आहे हाताने मी मिक्स करून घेत होते। तेल आपण ह्याच्यासाठी टाकलं होतं की ह्या वाटणाची जी बाइंडिंग आहे ती एकदम अशी चिकट राहील आणि ते सारण आपल्याला व्यवस्थित त्या मिरचीमध्ये भरता येईल ह्याच्यासाठी। आणि तुम्हाला जर तेल नसेल टाकायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिडकाव सुद्धा करू शकता आणि मग ते थोडंसं वाटण जे आहे ते हाताने तुम्ही मळू शकता। अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये जे आहे ते वाटण एकदम असं फुल भरून घेतलं होतं आणि ही भाजी मला तर बनवायला तर खूपच इझी वाटते, कारण ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे चॉप करायची बिलकुलही गरज लागत नाही आणि बनायला सुद्धा खूप इझी बनते। इथे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यानंतर लगेच मी जिरे टाकले आणि कढीपत्ता सुद्धा टाकला होता आणि ज्या मिरच्या आपण सारण भरून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकल्या। मिरच्या अशा 3 ते 4 मिनिटं मी तेलामध्ये परतून घेतल्या होत्या। असे थोडेसे डाग वगैरे आले ना त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि जे वाटण आपण बनवलेलं होतं ते टाकलं आणि थोडं मीठ सुद्धा टाकलं होतं, जेणेकरून त्या शेंगा आहेत त्या बाहेरच्या साईडने अशा आळणी वगैरे लागायला नको त्याच्यामुळे। आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं होतं जोपर्यंत शिमला मिरची शिजत नाही तोपर्यंत। तर तुम्हाला माझी रेसिपी